महायुतीतल्या नेत्यांशी काही या संदर्भात बोलणं? बिलकुल अजून काही चर्चा झालेली नाही. जर काही चर्चा झाली असती तर मग काही विषय झाला नसताना काही चर्चा झाली नाही. पण मला वाटतं फार काही अवघड प्रश्न आहे असं मला दिसत नाही. सुरुवातीला पाठिंबा हा मोदींना दिला होता आता तो पाठिंबा बाबत काही चर्चा झाली का पुढील अजून तरी चर्चा झालेली नाही. कारण तर साहेब पण मुंबईत नाहीत. काल त्यांची माझी चर्चा आल्यानंतर साहेब निघून गेली. त्याच्यामुळे त्यांची माझी आता भेट 29-30 तारखेला होईल. त्याच्यानंतर मलाही कळेल आणि मग त्याच्यानंतर पाहू काय करायचं. ऑक्टोबरला याच्या विधानसभेचं बिगुल वाजणार आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये गेल्यानंतर तुमच्या जागांचा आकडा काय असणार आहे, कितीची मागणी असणार आहे? मला असं या विषयावरती आता बोलणं उचित नाही. त्याचं कारण असं की 4 जूनच्या नंतर खऱ्या अर्थाने काय राज्याची परिस्थिती आहे, काय देशाची परिस्थिती आहे, त्याच्यावरती बरीचशी गणितं अवलंबून आहेत. ते लोक विचार करतात, सगळेच विचार करतात. आता तर आम्ही महायुतीमध्ये आहोतच. त्याच्यामुळे त्याच्यानंतर रिझल्ट एकदा तो लागला की त्याच्यानंतर मग करायची विधानसभेची. आम्ही तर विधानसभेच्या तयारी ऑलरेडी केलेली आहे. ज्यावेळेला गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे साहेबांनी अनाऊन्स केलं होतं की मोदी साहेबांना आमचा पाठिंबा आहे, परंतु आम्ही विधानसभेच्या तुम्ही तयारीला लागा असं सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यामुळे आमची लोक कार्यकर्ते सगळे तयारीला लागलेली आहेत. पण एकदा रिझल्ट लागल्यानंतर त्याच्यावर बसून सागोपांग विचार करून मग पुढे काहीतरी जाता येईल. मनसेचे वरिष्ठ नेते आहात. जर महायुतीकडून या जागेसाठी आग्रह करण्यात आला कोकण पदवीधरसाठी, तर मनसे आपली उमेदवारी मागे घेईल. तर विषय असा आहे की हा मी पक्षाचा वरिष्ठ नेता जरी असलो तरी पक्षप्रमुख म्हणून त्यांचा निर्णय जो तो आम्हाला शिरसावून असतो. कोणत्याही विषयामध्ये आम्ही डिस्कशन करूनच त्याच्यावरती निर्णय घेत असतो. त्यामुळे साहेबांनी आता जर निर्णय घेतला उमेदवार द्यायचा त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असू शकतं. आणि त्याच्यामुळे एकदा की त्याच्यावरती काय डिस्कशन झालं, चर्चा वगैरे झाली तर त्याच्यावरती साहेब निर्णय घेतील काय घ्यायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.